चॅनल कोमल विनोद ब्लॉग्स. आज सॅटर्डे आहे आणि उद्या संडे. आम्ही चाललो आहे नाशिकला फिरायला. विनोद अजून तयारीच करतोय. सगळे म्हणत असताना पण फिरतोच आहे, फक्त फिरतोच आहे. जन्मच घेतला फिरण्यासाठी असं काही नाही. आम्हाला फक्त एप्रिल आणि मे हे 2च महिने असतात जिथे पेशंट कमी असतात आणि आम्ही फिरू शकतो. त्यामुळे आम्ही फिरतोय. आज आम्ही चाललोय कृतिका ताई हार्दिक जीजू सोबत फिरायला नाशिकला, त्र्यंबकेश्वर आणि सुलावाईंचा असा बेसिक प्लॅन आहे. पण बघूया आता ह्याच्यामध्ये काय ऍड होतंय, काय मायनस होतंय. चालू झाली आमची ट्रिप टू नाशिक. A few moments later. लंच ब्रेक घेतलाय आम्ही. दिशू हाय हाय. पनीर मध्ये 1 2 3 4 5 6 7 10 ऑप्शन काय आहे? पनीर बटर मसाला, पनीर मसाला, पनीर कोल्हापुरी, पनीर मटर पनीर, पालक पनीर, टिक्का मसाला पनीर. क्या चाहिए? आपण चाललोय त्र्यंबकेश्वरला. आता काय आलो? कृतिका ताईच्या पप्पांनी सांगितलं घोटीकडे जाऊ नका आणि माझ्या पप्पांनी सांगितलं घोटीवरनं लेफ्ट घ्या. आम्ही घोटीपासून सरळ निघालो. कोणाला माहित नाही कुठे चाललोय. नाही आपण बरोबर आहे. ते पप्पा म्हणलेलं मागे गेली गुटी, ते रस्ता जवळ होता. मस्त वाटतंय. दर्शन झाले आमचं. 2 तास थांबून पण आम्ही मधल्या वाटेने मार्गाचं नाही, 1 तास थांबलो आणि मधल्या परत मार्गाने आम्ही- दर्शन घेतलंय. दिशा आमच्या सोबत होती म्हणून आम्ही परत मोठा पास काढला डायरेक्ट दर्शनचा. आणि जीजू आमचं ऐकत नव्हता. तर बरं आम्ही 4-5 हजार नुसते पासमध्ये घातलेले आहेत आम्ही. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे दर्शन झालेलं आहे. आमचं हे दर्शन बिस्किट आम्हाला मिळालं आहे. टायगर बिस्किट भेटलं प्रसाद भेटला. आणि देवाच्या पुढे हार्डली 10 सेकंद तुम्हाला उभं राहू देतील. हार्डली 5 सेकंद 5 सेकंद 2 सेकंद. देव आठवत बी नाही मला कसा होता ते. असं आहे, खरंच आहे. काय होतंय? नाही होतंय, जमत नाहीये. आलोय तेव्हापासून आम्ही प्रत्येक दुकानावर विनोद शंख वाजवायची प्रॅक्टिस करतो. व्हेरी नाईस. शिकलास, खूप छान. आम्हाला स्टेसाठी ऑप्शनच नाही मिळत आहे. इथे बसून एका ठिकाणी चहाचा ब्रेक घेऊन आम्ही राहण्यासाठी हॉटेल बुक केलंय, जे की इथून 13-14 किलोमीटर आहे. 8:30च वाजलेत रात्रीचे तसे. पण आता आम्ही जाऊ, डिनर करू, मग हॉटेल बघूया आता काय प्लॅन आहे पुढे. खूप त्रास झाला हॉटेल शोधण्यामध्ये. डन. फायनली बुकिंग झालंय. रामजीज रेसिडेन्सी. रामजीज रेसिडेन्सी हॉटेलचं नाव आहे. रामजीज रेसिडेन्सी. या. Oh my God. दिशू चलो रामजीज रेसिडेन्सी. कशी चला. पोचलोय आम्ही. नशीब किती छान आहे. आलोय आणि दरवाजाच उघडत नाही. सगळे दरवाजावर उघड. हा बेटा, फायनली उघडला. ती होती कृतिका ताईची रूम. आता ही आहे आमची रूम. व्हेरी गुड. हा रूम आहे, बेसिक रूम आहे, कारण आम्हाला फक्त रात्रीसाठीच राहायचंय. 10 वाजले. जस्ट आलोय आम्ही रूममध्ये. आता डिनर मागवलंय खाली कृतिका ताईच्या रूममध्ये. डिनर करून मग भेटू. आणि हे ॲज युजल नौटंकी सुरू झाली आहे विनोदची. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता इथून पुढचा प्लॅन आम्ही शक्यतो सुलावाईन्सला जाताना आम्ही आता, आणि त्यानंतर पंचवटी. नाश्ता आलेला आहे आपल्यासाठी. तयार झालोय आम्ही. चेकआउट करतोय आता. मिस्टर विनोद आपले बॅग घेऊन. येस सर.
काय आम्हाला बॅग उचलायला ठेवलं बाबा आमचं. मी पण बॅग घेतली आहे, हे बघ. आम्हाला काय असं काय बॅग बिग उचलायला नाही. पूर्ण मॅजिकाची ट्रिपमध्ये ही बॅग मी घेतली होती. तर एक वेळेस विनोद घेऊ शकतो. OOTD. माझं काय पहिलं जे आहे ते जुनं आपलं. जुनं असं नाहीये, विनोदचं मुलांचं माहितीये ना. आता हा ड्रेस मला गरीबाचं काय घेऊन हा ड्रेस मला घेऊन 5 महिने झालेत, पण मी घातला नव्हता बिकॉज आय वॉज सेव्हिंग इट फॉर स्पेशल ओकेजन. आणि विनोदचं असं आहे की विनोद घेतल्यावर लगेच यूज करतो. आम्ही चाललोय ग्रेप एम्बसी आहे इथे. हॉटेल म्हणता येईल किंवा काय माहिती गार्डन म्हणता येईल, तिथे चाललोय. बघूया. सुला वाईन्स आम्ही कॅन्सल केलं युट्यूबवरचे लोकांचे रिव्ह्यूज वगैरे बघून. आणि आता आम्ही चाललोय. मोबाईल आपू Grape अपने हवे पहुंची गया. मस्त आहे. स्टॅच्यू 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 स्टॅच्यू. लोक बैलगाडीमध्ये बसायचे पैसे देतात. आपल्या देतात गावाकडे ना. चला म्हणा, एकदम किती फिरायचे तिथं फिरा म्हणा बैलगाडीत. बस आली. अवघड आहे राव, कशाचे पैसे चालले तर. बैलगाडीत बसायचे पैसे आणि बैलगाडीत फिरायला लोकांना म्हणजे अवघड आहे. हा सिटिंग एरिया आहे, फूड म्हणजे खाण्यासाठी वगैरे मस्त आहे सिटिंग. आणि हे इकडे खूप छान आहे. हां, आय थिंक आता दिसेल. हे बघा. मागे हमको भूती नहीं चाहिए. एकदम मस्त आहे. शीज एन्जॉय. बघा, आल्या आल्या आम्ही द्राक्षाचं चॉकलेट घेतलेलं आहे. मिसळ थाली. कैसे जीभ लपलपाई. ऐसे तिला बाजूला ठेव. विनोद मोबाईल घ्या. बाजूला ठेव तिला आणि तू खा आता. रस्सा, लिंबू, कांदा, पापड आणि मेन कंटेंट इथे मनुका काय आहे वो मनुके, ग्रेप्स, रेझिन्स. छान आहे. आपण हे खाऊन मला हरियाणा हातून बीटची आठवण आली मला. हरियाणा दादा बघूया कसं आहे. छान आहे. नाईस. येऊन नक्की ट्राय करा. वाव. कोणी सांगितलेलं एवढं तुला अंगाचं पाणी करून घ्यायला? खूप दिवस झालं केलं नाही क्रिकेट. कोणी सांगितलेलं पण? पूर्ण पूर्ण तू घामाने ओला झाला. या बताओ. मी उबर झालाय. तुम्ही काय झालंय? उबर. उबर. हा ओला आहे ना. वाव. क्या जोक मारा. आपल्या गावाकडच्या जे जांभूळ असतात ना, त्या रस इसको बोलते जामुन शॉट. पी आता. एका झटक्यात प्यायचं. 1 2 3 ना. चलो अभी बॅक टू मुंबईसाठी निघणार आहे आम्ही. हा विनोद, जायची इच्छा होते वापस. परत उद्यापासून क्लिनिक, टेस्ट, नेक्स्ट ट्रिपच्या वाट बघेपर्यंत. घ्यायचं, दुपारी आराम करायचा, पुन्हा क्लिनिकला. विनोदला नाही एवढं फिर वाटत. आणि मी अशी आहे की मला बसून नाही वाटत. असं वाटतं फिरावं, बाहेर जावं. आता अभी बॅक टू मुंबई. बॅक टू मुंबई. बॅक टू पवेलियन. बॅक टू पवेलियन. 4:30 वाजले, 4:45.
आणि आम्ही जस्ट घरी आलो आहे. खूप छान झाली आमची ट्रिप. आता बघूया काय, संडे आहे सो रेस्ट करणार, उद्यापासून बॅक टू वर्क. ठीक आहे, खूप छान वाटलं. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. सो तुमचं सबस्क्राईबमुळे आम्हाला मोटिवेशन मिळते, मला मोटिवेशन मिळते व्हिडिओज बनवायची. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.